इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे। आपण पाहतोय की आळंदीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी नदीचं महत्त्व हे मोठं आहे, मात्र यामध्ये संपूर्णपणे पाणी जे आहे ते प्रदूषित आहे। त्यामुळे पुन्हा एकदा हा विषय जो आहे तो विधानसभेमध्ये गाजताना पाहायला मिळाला। आपल्यासोबत आमदार बाबाजी काळे आहेत। सर, वर्षानुवर्षे इंद्रायणीचा प्रश्न समोर येतोय, आज पुन्हा एकदा तुम्ही उपस्थित केलाय, काय नेमकं परिस्थिती तिथे? संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आळंदीमध्ये आहे आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक त्या ठिकाणी येतात। पूर्वी त्या ठिकाणी इंद्रायणी पात्रात आंघोळ करून ते पवित्र तीर्थ वारकरी घ्यायचे आणि माऊलींचं दर्शन घ्यायचे। आज अशी परिस्थिती झाली की संपूर्ण इंद्रायणी नदीवरच्या भागामध्ये ज्या MIDC आहे, त्याचबरोबर जी गावं आहेत, त्या सगळ्याचं पाणी त्या ठिकाणी इंद्रायणी एवढी दूषित होऊन फेसाळलेली आहे। इतक्या आक्रमक भावना आहेत वारकऱ्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या। वारंवार हा प्रश्न स्थानिक नागरिक या ठिकाणी त्या ठिकाणी आपला प्रश्न मांडत आहेत, परंतु यापूर्वी तो प्रश्न कुणी सोडवला नाही। निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी वारंवार त्या ठिकाणी शब्द दिलाय की मी पहिलं सभागृहात गेल्याच्या नंतर इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्यासाठी काम करेल। विधिमंडळात आल्याच्या नंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये मी तो प्रश्न मांडलेला आहे। आपल्या सरकारनं सुद्धा सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। मी निश्चित पाठपुरावा करू। हा प्रश्न आज ना याच्या आधी सुद्धा अनेकदा मांडला गेलेला आहे, काय नेमकं कारण आहे? काही सगळं प्रदूषित पाणी होतंय। वरच्या ज्या MIDCतल्या कंपन्या आहेत त्यांनी आपले STP प्लांट करून शुद्ध पाणी सोडावं लागेल। त्याला आता प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, शासनाने कडक नियमावली त्या ठिकाणी लागू केली पाहिजे, परंतु आजपर्यंत तुम्ही म्हणता बरोबर आहे, केली नाही। परंतु आता मी नक्की त्या ठिकाणी आक्रमक काम करून संघर्ष जरी करावा लागला तरी ते वेगळ्या पद्धतीनं नदी शुद्धीकरणासाठी प्रयत्न करणार आहे। सरकारकडनं काय उत्तर आले? सरकारकडून म्हणण्यापेक्षा तोंडी मी ज्या मंत्री साहेबांना भेटलो तर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय। नक्की याच्यासाठी साथ देऊ म्हटले। तसं अगदी पाहतोय सकारात्मक जे आहे ते सांगितलेलं आहे, मात्र जर संघर्ष करायचा वेळ आला तर संघर्ष करू असं बाबाजी काळे म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अमोल सराज सुरणे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।